जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। महसूल मंत्री विखे पाटील यांची उमरखेड स्थानिक विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांशी धावती भेट। उमरखेड येथे आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान उमरखेड स्थानिक विश्रामगृह येथे सहकुटुंब सहित शारदा नवरोत्सव दरम्यान माहूरगड येथे रेणुका माते दर्शनासाठी जात असताना उमरखेड येथे स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे भेट दिली। उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांनी महसूल मंत्री विखे पाटील कुटुंबसहित त्यांचा सत्कार केला आणि आपल्या विधानसभेतील शेतकऱ्यांच्या व्यथा आमदार नामदेवराव ससाने यांनी मांडल्या। उमरखेड महागाव क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हतबल झाल्याचे त्यांनी सांगितले आणि शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे, असे विद्यमान आमदार नामदेवराव ससाने यांनी महसूल मंत्री विखे पाटील यांना सांगितले। तसेच आजपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा मिळाला नसल्याचे सांगितले। यावेळी अनेक भाजपातील काही पदाधिकारी मंडळी उपस्थित होती। यावेळी बाबूराव पाटील कोहिळकर, भाजपा तालुका अध्यक्ष सुदर्शन रावते, प्रकाश दुधेवार, महेश काळेश्वरकर, किसनराव वानखेडे, प्रेमानंद कदम यांच्यासहित अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जाणून घेऊया आमदार नामदेवराव ससाने यांची प्रतिक्रिया। यांचा माहूर दर्शनाच्या निमित्तानं कौटुंबिक दौरा त्यांनी त्या निमित्तानं आज ते उमरखेडच्या रेस्ट हाऊसला इथं आले आणि त्यांची भेट झाली। त्या दरम्यान माझ्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील ज्या कास्तकार बांधवांच्या सध्याच्या ज्या समस्या आहेत की सध्या सोयाबीनला उतार कमी आहे आणि बऱ्याच भागातील सोयाबीन हे अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन असो कापूस असो जी पिकं आहेत ही नदी नाल्याकडची पिकं वाहून गेली आणि त्यामुळं या सगळ्या कास्तकार बांधवांना त्यांच्या नुकसान भरपाईचा हप्ता जी नुकसान भरपाई जे नुकसान झालं हे लवकरात लवकर त्यांना देण्यात यावं आणि ज्या विम्याच्या रकमा आहेत ह्या विम्याच्या रकमा सुद्धा अतिशय लवकरात लवकर आणि ज्या लोकांचं जे नुकसान झालं ते सगळं नुकसान त्यांना मिळण्यात यावं अशा प्रकारची विनंती मी आदरणीय महसूल मंत्री महोदयांना केली आणि निश्चितच त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचं निरसन करण्याची मला या ठिकाणी ग्वाही दिली।